नवी मुंबई महानगरपालिकेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नेहमीच नवी मुंबई शहर हे देशामध्ये टॉप 3 आलेलं आहे। आता परत एकदा या शहराच्या मानामध्ये अजून या ठिकाणी तुरा खोवला जाणार आहे, कारण नवी मुंबई परिवहन सेवेमध्ये 75 नवीन ईव्ही बस दाखल झालेले आहेत। तुम्ही पाहता की ह्याच त्या नवीन इलेक्ट्रॉनिक बस आहे की ज्या या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमामध्ये दाखल झालेले आहे। पर्यावरणपूरक आहे तो उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे आणि त्यामुळे आता या महानगरपालिकेने कशा पद्धतीने संपूर्णपणे जेवढ्या बस आहेत तो संपूर्ण बसचा ताफा हा ईव्ही किंवा सीएनजी असावा याच्यावरती भर दिलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, कशा पद्धतीने आपण संपूर्ण परिवहन सेवा ही आता ईव्ही करतोय? नाही, निश्चितपणे आपल्याला जर बघितलं असेल की पर्यावरणाचं रक्षण करणं म्हणजे फक्त आपण बोलून चालत नाही, तर आपल्याला कृतीमध्ये त्याची कारवाई केली पाहिजे। नवी मुंबई महानगरपालिकेचे जवळजवळ 547 परिवहन सेवेमध्ये बसेस आहेत आणि ह्या बसेसमध्ये आज 320च्या वर बसेस आपण या एकतर ईव्ही किंवा सीएनजी आहे। मागच्या वर्षी आम्ही 115 बसेसची ऑर्डर केली होती आणि आम्हाला ह्या वर्षी 90 बसेस आता मिळाल्या। राहिलेल्या ज्या 25 बसेस आहेत त्याही आपल्याला मार्च एंड पर्यंत मिळतील। आता याच्यामधून जे राहिलेल्या उर्वरित जवळजवळ माझ्याकडे 200-250 बसेस आहेत की ह्या आजही माझ्या डिझेलवर सुरू आहे, त्यांचे सुद्धा रिप्लेसमेंट आपण घेतले। ह्या पुढच्या वर्षामध्ये 100चं रिप्लेसमेंट होईल आणि त्याच्या पुढचे राहिलेले जे आहे 125 राहिलेले जे आहे ते 2 वर्षामध्ये पूर्ण ग्रीन फ्लीट हा नवी मुंबई महानगरपालिकेकडे होईल। निश्चितपणे याचा फायदा एक तर आपल्या वातावरणाला तर प्रदूषण टाळण्यासाठी होणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या बसेस ज्या आहेत एकदम नीट क्लीन एसी बसेस आहेत। प्रवाशांना सुद्धा एक खूप सुखद अनुभव याच्यामधून निश्चितपणे मिळणार आहे। मी आत्ताच आपल्याला सांगेल की प्रवाशांचा ओढा पुन्हा आता सार्वजनिक परिवहन सेवेकडे वाढलेला आहे आणि चांगल्या पद्धतीची जवळजवळ आता दररोजचं जर बघितलं तर 2,40,000 आपल्याकडे प्रवासी आहेत, त्याचा आता फायदा घेतात। आपण ही बस फक्त इथपर्यंतच थांबवलेली नाहीत, आपण मंत्रालयाला घेऊन जातो, आपण तिकडे गोरेगाव पर्यंत आपण तिकडे जातो, आपण त्याच्याशिवाय मीरा भाईंदर पर्यंत सुद्धा आपली बस जाते। इकडे हा जो पार्ट आहे उरण आहे, त्याच्यानंतर खोपटा आहे, त्याच्यानंतर खोपोलीपर्यंत कर्जतपर्यंत बसेस आपल्या जातात। जे नागरिक आपल्या आजूबाजूचे नागरिक आहे ते शहराकडे व्यवसायासाठी येतात, इकडे कल्याण डोंबिवलीच्या शहरापर्यंत बदलापूरपर्यंत सुद्धा बसेस जातात। त्यामुळे कॅचमेंट खूप मोठा आहे, आव्हानं आहेत, परंतु निश्चितपणे आपण ग्रीन फ्लीट करू त्याचा आम्ही हे केलंय, उद्दिष्ट ठेवलंय आणि एक चांगली सेवा, दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न नवी मुंबई महानगरपालिका या परिवहन सेवेमार्फत करत आहे। तर स्वच्छ भारतमध्ये आपण नेहमीच टॉप 3 मध्ये आलेलो आहोत। या परिवहन सेवेच्या या उपक्रमामुळे आपल्याला फायदा जो होणार आहे याचा निश्चितपणे फायदा होणार आहे। आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरण रक्षण, स्वच्छता म्हणजे स्वच्छता फक्त जर आपण हवेमध्ये जर प्रदूषण करत असलो, त्या गाड्यांमधून होणारा गाड्या खराब होतात बाकीचे, त्याच्यामुळे प्रवाशांना सुद्धा त्याचा त्रास होतो। त्यामुळे स्वच्छतेबरोबरच आपण पर्यावरण पूरक हे दोन्ही घटक एकमेकाशी पूरक आहेत आणि ते दोन्ही साध्य होतात असं माझं मत आहे। सर, एकीकडे आपल्या परिवहन सेवेच्या तर तुम्ही ईव्ही बस करतायत, मात्र शहरातल्या नागरिकांनी सुद्धा ईव्ही गाड्या घ्याव्यात म्हणून आपण प्रोत्साहन म्हणून नवी मुंबईमध्ये पूर्ण ईव्ही स्टेशन उभा करतोय। निश्चितपणे आपल्याला बघितलं पाहिजे की आता ज्यावेळेस आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला डिझेलच्या बसेस गाड्या होत्या, नंतर पेट्रोलवर जास्त संख्या आली आणि नंतर सीएनजीचे आपण वापर सुरू झाला, पण त्याच्या पुढचा टप्पा आता जो आहे ईव्ही व्हेकल आहे आणि मग नागरिकांसाठी एक सुलभ व्यवस्था असली पाहिजे। आपल्याला जे काही पायाभूत सोयीसुविधा आहे त्याच्यामध्ये चार्जिंग स्टेशन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि चार्जिंग मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन आपण तयार करण्याचं एक आपण नियोजित करत आहोत। त्याच्यासाठी जे काही कार्यक्रम करायचे तोही त्याची आखणी सुरू आहे आणि नजीकच्या काळामध्ये चांगले चार्जिंग स्टेशन आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्ध होतील। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक एक दुसरा भाग बघितला पाहिजे की जसे आपले मोबाईलमध्ये चार्जिंग बॅटरी चार्जिंग होतं, चार्जिंग इफिशियन्सी फार महत्त्वाची असते। एखाद्या व्हेकलला चार्जिंग करण्यासाठी किती वेळ लागतो, नागरिकाकडे तेवढा वेळ राहत नाही। एखाद्या व्हेकलला जर अर्धा ते 30 मिनिटं ते 45 मिनिटं लागले तर तेवढा वेटिंग राहतो, तर तो 10-15 मिनिटावर कसा आणता येईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जे तंत्रज्ञ प्रोव्हायडर आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतोय आणि 15 मिनिटामध्ये आपली गाडी 10 मिनिटामध्ये चार्ज होईल अशी व्यवस्था आपण जर इन्स्टॉल केली तर निश्चितपणे मला खात्री आहे की याचा नागरिकांना फायदा होईल। नक्कीच आपण पाहतो की महानगरपालिकेच्या उपक्रमाबरोबर या ठिकाणी लोकांना सुद्धा ईव्ही गाड्या घेण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण शहरामध्ये चार्जिंग स्टेशन उभा करणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।